अकलूजमध्ये विमा एजंटाकडून 32 लाखाची फसवणूक झाली आहे। विश्वास संपादन करून एका विमा एजंटाने ग्राहकाची 32 लाख रुपयाची फसवणूक केलेल्याची घटना अकलूज येथे उघडकीस आली असून या विमा एजंटाविरोधात अकलूज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अब्बास शब्बीर बोहरी राहणार अकलूज असे या फसवणूक करणाऱ्या विमा एजंटाचे नाव असून बोहरी याने आपण इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनीचा एजंट आहोत असे सांगून नामदेव विठोबा ढवरे वय 61 राहणार खडूस तालुका माळशिरस यांना पॉलिसीची माहिती देऊन फायदा सांगून पॉलिसी उतरवली। नंतर त्यांचा विश्वास संपादन करून पैसे भरण्यासाठी फिर्यादी व त्यांच्या पत्नीचं बँक पासबुक घेऊन त्यांच्या बनावट सह्या करून त्यांच्या बचत खात्यावरील तसेच पॉलिसीसाठी भरलेली रक्कम मोबाईल बँकिंगद्वारे काढून घेऊन त्यांची 32,02,376 रुपयाची फसवणूक केली आहे। या प्रकरणी नामदेव ढवरे यांनी विमा एजंट अब्बास बोहरी विरोधात फसवणुकीची तक्रार अकलूज पोलीस ठाण्यात दाखल केली असून या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे। यात नामदेव विठोबा ठवरे वय 61 वर्ष आणि त्यांची पत्नी शांताबाई ठवरे यांचे बँक ऑफ बडोदा शाखा अकलूज येथे बचत खाते होते। तिथं अब्बास शब्बीर बोहरी राहणार अकलूज हा इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनीचा एजंट बँकेमार्फत नेमलेला होता। तो तिथं बसून असायचा नेहमी। मग हे दोघेही अशिक्षित नवरा बायको असल्यामुळे तिथं स्लिप भरून देणे यांचा चेक वगैरे भरून देणे हे काम तो अब्बास शब्बीर बोहरी हा करायचा। अशामुळे त्याने यांचा विश्वास संपादन केला। विश्वास संपादन करून ह्यांच्या जवळजवळ इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या 8 पॉलिसी त्याने उतरवल्या। 8 पॉलिसीमध्ये 2 पॉलिसी त्याने बोगस ओपन केल्याचं हे तपास निष्पन्न झाल्यावर तसेच ह्यांच्या अकाउंटवर असलेले एकूण 32,02,376 रुपये ह्यांचा विश्वास संपादन करून वारंवार त्यांची नामदेव विठोबा ठवरे तसेच शांताबाई त्यांची पत्नी शांताबाई ठवरे ह्यांच्या सह्या करून स्लिप करून लूप चेकद्वारे तसेच ह्यांच्या अकाउंटवर ह्यांचा जो मोबाईल नंबर होता तो मोबाईल नंबर चेंज करून दुसरा मोबाईल नंबर तिथं रजिस्टर करून मोबाईल बँकिंगद्वारे अशी एकूण फसवणूक त्याने केलेली आहे। एकूण फसवणूक 32,02,376 रुपये त्याने फसवणूक केली आहे।